त्या भेटीमध्ये काय नाही, फक्त आम्ही एवढं सांगितलं साहेबांना की बाबा आमचे जे काम आहे ते कामं व्हायला पाहिजे, आमची जी अडचणी आहे ते दूर व्हायला पाहिजे, आमचे जे विकास काम आहे ते मार्गी लागायला पाहिजे. मग आम्ही तुमच्यावर यायला तयार म्हणून सांगितलं साहेबांना. नाही, बोलणं झालेलं आहे तसं सात मिटिंग झाल्यात साहेबाबरोबर आमचे. ते का प्रत्येक सगळं आम्ही सांगणार नाही. 31 तारखेला भाषणामध्ये मी सांगेन. प्रवेश अक्कलकोटमध्ये असणार आहे. आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असणार आहेत. त्यांच्या हस्तेच म्हणजे त्यांच्या उपस्थित 31 तारखेला प्रवेश अक्कलकोटमध्ये होणार आहे. काँग्रेस होणं म्हणजे काय, आम्ही काय कोणावर नाराज नाही, कोणावर दोष देत नाही. मी शेवटी आता कसं आहे, ज्या तालुक्यातल्या लोकांनी सतत आम्हाला 1957 पासून पद दिलं, प्रतिष्ठा दिलं, सन्मान दिला, आशीर्वाद दिला, आज 10 वर्ष झालं त्या लोकांवर त्रास होऊ लागला, त्यांना अन्याय होऊ लागला. पहिल्याचं राजकारण वेगळं होतं, आत्ताचं राजकारण वेगळं आहे. सूडबुद्धीचं राजकारण चालू आहे सगळीकडे. मग त्याला कुठंतरी बाबा थांबवायला पाहिजे, असं होऊ नये ह्या दृष्टिकोनातून आम्ही शिंदे साहेबांकडे गेलो. शिंदे साहेबांनी आम्हाला आश्वासित केले की बाबा भविष्य काळामध्ये तुम्हाला तसल्या प्रकारला समोर जावं लागणार नाही, ह्याचं मी जातीने लक्ष देतो, काळजी करू नका, आणि जे काही तुमचे विकास कामं असतील ते आपण सगळे मिळून विकास करू तालुक्यासाठी म्हणून सांगितलं. मी या म्हणून ना स्वामी महाराजला साकडे घालवलं, आलंच नाही काही. म्हणलं त्यांनी काय म्हणते, कर्ज बाजारात बुडलेलं आहे, दुनियाचे कर्ज याच्या डोक्यावर, याला कुठे ईडी घाला म्हणतात त्यांनी. आमचे सगळे जप्तीचे नोटीस आले, तुम्ही मोठ्या मोठ्यांनी छापता ओरडून सांगितलं की सगळं जगाला.